आपण आहोत मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये. इथे आहेत खूप साऱ्या टीम्स आणि ह्या टीम्स इथे बॉक्स क्रिकेट खेळत आहेत, जसं नाव आहे तसंच एक्झॅक्टली. आणि आपल्यासोबत आणि ह्या फुल मॅचची एक खासियत अशी आहे की ह्या प्रत्येक टीममध्ये मुलींचा सहभाग आहे. सो दॅट्स द एक्साइटिंग पार्ट ऑफ द एंटायर सिरीज. आणि आपल्यासोबत आहेत या 3 मुली ज्या क्रिकेटमध्ये सहभागी झाल्या आहेत. तर एकंदर एक वेगळी कॉन्सेप्ट वगैरे नाही आहे, पण इथे खूप इंटरेस्टिंगली इम्प्लिमेंट केली आहे आणि खूप पॉवरफुली इम्प्लिमेंट केली आहे. तर एकंदर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, काय सांगाल? कोण पहिलं? मला वाटतं हा जो डिसिजन त्यांनी घेतला की किमान 2 मुली टीममध्ये असाव्या, इट इज अ व्हेरी गुड डिसिजन. कारण आम्ही पण स्पोर्ट्स वुमेन आहोत आणि कुठे ना कुठे आम्ही कधीतरी स्पोर्ट्स खेळलेलो आहोत, पण हे कधी कळल्या नसल्यामुळे आम्हाला कधी टीममध्ये घेतलं नाही. पण दिस वॉज अ ग्रेट रूल की 2 मुली हव्या आणि वी आर थरली एन्जॉईंग. म्हणजे आमचे आता संध्याकाळपर्यंत घसे कम्प्लिटली जाणार आहेत आणि चेअर करून ओरडून वाट लागलेलीच आहे ऑलरेडी आमची. मला खूप छान वाटलं, कारण का असं समज आहे की मुलींचा आणि क्रिकेटचा काय संबंध, तो ह्या निमित्ताने पुसला जाईल. आणि मुलींमधलं जे हिडन टॅलेंट आहे, जे स्पोर्टी साईड आहे, ती या निमित्ताने पुढे येईल. आणि आम्ही फक्त चेअर करण्यासाठी नाही आहोत, नाही तर सगळ्यांना असं वाटतं की अरे फक्त चेअर गर्ल म्हणून येतात आणि चेअर करतात. तर तसं नाही आहे. 1 ओव्हर कंपल्सरी टाकायची आहे आणि दोघीजणी कंपल्सरी ऑन फील्ड राहायचं आहे, असं कंपल्शन त्यांनी केल्यामुळे छान मज्जा येते. आणि काय म्हणतात, आम्ही जरी सगळ्या छान मैत्रिणी असलो ना तरी कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट येतच यार. आणि ते पुणे ठाणे अशी जी काही टशन येते ना ती तेवढ्यापुरती असते. 15-20 मिनिटाचा खेळ आहे, पण तो इतक्या शिगेला पोचतो ना की असं वाटतं जीवन मरणाचा प्रश्न चालू आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या क्षणी जेव्हा कोणी जिंकतं हरतं ना तेव्हा एकमेकांच्या गळ्यात गळे घालून असं एकदा आम्ही जे काय करतो कल्ला करतो. पण ही कन्सेप्ट MBCL सुशांत शेलार आपले राणेसाहेब यांनी इतक्या छान पद्धतीने रुजू केली आहे की मुलींचीही सेलिब्रिटी जरी असेल ना, फक्त CCL म्हणू किंवा आपण काही असो, फक्त तिथे मुलांचा सहभाग होता, मुलींचा काहीच नव्हता. ह्या निमित्ताने मुली येत आहेत, त्याच्यामुळे माहीत नाही नेक्स्ट टाईम कदाचित 4-4 असंही होऊ शकतं. म्हणजे 4 मुली आणि 4 मुलं. इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, बऱ्याच मॅचेसमध्ये सगळ्यात मॅक्सिमम विकेट्स ह्या मुलींनी काढलेल्या आहेत. कारण काय होतं म्हणजे कोणाला कमी लेखायचं नाही, पण कुठे ना कुठेतरी ना मुलं एक अंडर एस्टिमेट करतात की अरे मुलगी म्हणजे आपण सहज मारू तिला, पण तेच त्यांना महागात कधीतरी पडतं, कारण सगळ्यात जास्त विकेट्स त्या मुलींनी घेतलेले असतात. आणि बॉक्स क्रिकेटमुळे एक वेगळं क्रिकेट बघायला मिळालं असं. नाहीतर इतर वेळी शूटिंगच्या निमित्ताने आम्ही बघत नाही की मुलं काय खेळतात गल्लीबोळ्यांमध्ये, पण ह्याच्यामध्ये कळलं की अच्छा बॉक्स क्रिकेट म्हणजे हे आहे. तेव्हा गंमत येते आणि सगळं कंट्रोल उलटं करायचं यात. सगळं उलटं करायचं, त्याच्यामुळे तो सगळा लक्षात ठेवून ते करायचं, तेवढं टेम्परामेंट ठेवायचं. आणि 15-20 मिनिटाचा खेळ आहे बॉस आणि सगळं चेंज होतं, त्याच्यामुळे खूप मजा येते. एक्झॅक्टली, म्हणजे लॉंग शॉट पण नाही जायला पाहिजे आणि अगदीच. आणि नो बॉलमध्ये फ्री हिट वगैरे वगैरे, बापरे खूप बर्डन असतं, खूप कॉन्सन्ट्रेट करून बॉक्स क्रिकेट खेळावी लागते. इथे अजून एक गोष्ट सांगाविषयी वाटते मला की तिघींची म्हणजे काल हिची टीम जिंकली, माझी टीम जिंकली, आज हेमांगीची टीम जिंकली आहे. त्यामुळे फक्त असं समजू नये की मुली आहेत म्हणून हरणार वगैरे, तर ती आमच्या तिघींच्याही टीम जिंकल्या, त्यामुळे आम्ही खरंच खूप हॅपी आहोत. आणि मी मगाशी म्हणाले की कॉन्सन्ट्रेशन लागतं, तर या गोष्टीमुळे आम्हाला म्हणजे ॲक्टिंगपासून वेगळं काहीतरी आपल्याला शिकायलाही मिळालं आहे आणि एन्जॉय करायला मिळालं. हो, आम्ही बसून इंटरव्ह्यू करतोय, मेकअप किटच आणलेली नाहीये, ती घरी ठेवलेली. त्यामुळे छान छान दिसायचं वगैरे नाही, कॉन्सन्ट्रेशन छान छान खेळायचं याच्यावर. झाडे दिसाल इनफॅक्ट तुम्ही तितकं तुम्ही गेममध्ये. आणि ह्या सगळ्याचं एक स्पोर्ट्स वगैरे सोडा, पण 2 दिवस असं होत नाही की एक 100-150-150 लोक एकत्र येऊन मज्जा करत आहेत. तर तशी थोडीशी पिकनिकही चालू आहे आमची. अख्खे खेळ संपल्यानंतर जे काही संध्याकाळी जेवतो आम्ही, त्यामुळे मज्जा येते, एक फॅमिली होते, एक 100 जणांची वापरे. आणि सहसा भेट होत नाही, म्हणजे औरंगाबाद वगैरे काही होत नाही, म्हणजे शूटिंगच्या निमित्ताने होत असेल तेव्हा अशी होत नाही. त्यामुळे त्या निमित्ताने खूप चांगले ग्रुप्स तयार झालेले आहेत, ती सगळी मज्जा येते. पिकनिकचा एक छान फील येतो, 2 दिवस मज्जा आली. आणि ते पण लवासा या ठिकाणी त्याची अजून आपण मजा घेतली नाही आहे, ती आम्ही नंतर घेणार आहोत. पण लवासा असं खूप ऐकलं होतं ते. एक जरा थोडासा पाऊस पडला असताना तर अजून जास्त खूप ऐकलं, गारा पडण्यासारखं वातावरण दिसतंय. कालही वाटत होतं, पण इथे धावांचा पाऊस जो पडतोय त्याला तोड नाही. हो माईक हातात आला ना. जेव्हा ही कॉन्सेप्ट आली की तुम्ही सगळ्या मुली पार्टिसिपेट करणार आहात आणि अनेक मेल सेलिब्रिटीज आहेत, तर त्यांनी तुम्हाला रिस्पॉन्स कसा दिला जेव्हा तुम्ही पदार्पण? 8 मेच्या आसपास 12 मेला मला हे जेव्हा लॉन्च झालं होतं ना त्याच्यानं 2-3 दिवसांनी मला विजू मानेचा फोन आला. तेव्हा मीच त्याला
असं रिॲक्शन दिली तुला, हे हेमांगी क्रिकेट खेळशील म्हणजे हा माझा प्रश्न होता, क्रिकेट म्हणजे अशी सुरुवात होती. पण नंतर ते सगळे सिरियसली सगळे फेसबुकवर वगैरे रिहर्सल करताना प्रॅक्टिस करताना दिसले. मग झालो आम्ही इन आणि करायला लागलो. त्यामुळे पहिली रिॲक्शन आहे आत्ताची रिॲक्शन की येस, म्हणजे माझं पहिलं ह आणि ते हे पाहिजे हे ट्रान्सफॉर्मेशन खूप ग्रेट होतं आणि ते मज्जा आली. मला अभिजित कवठाळकरचा फोन आला आणि मलाच विचारण्यात आलं क्रिकेटसाठी. तर मी म्हटलं की मला खेळायला आवडेल उलट, पण मी कधीही बॅट हातात धरलेली नाही आहे किंवा बॉलिंगही केलेली नाही आहे. सो कसं, पण त्याने खूप छान कॉन्फिडन्स दाखवला माझ्यावर. कारण की तू मगाशी म्हणाली की मेल लोकांनी कसं तुम्हाला कोऑपरेट केलं, तर खूप कोऑपरेशन होतं माझ्या टीममध्ये. मकरंद नासपुरे, चंद्रकांत कुलकर्णी एवढे छान सेलिब्रिटी सिनियर आर्टिस्ट होते, त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्यामुळेच आम्ही जिंकूही शकलो आणि जो काही असेल तो आनंद सेलिब्रेटही करू शकलो त्यांच्याचमुळे. ट्रीटमेंटमध्ये पण त्यांनी आम्हाला, जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो ना, तेव्हा असं नाही सांगितलं की अरे हा ये लडकी आहे इसको, असं अजिबात नाही. मुलाला कसं ट्रेन करतात तसं ट्रेन केलं होतं की नाही, पळायचं, कोंबडी पकडा तुम्ही, काय पण करा मरा त्यासाठी, बॉलसाठी. आणि आपण ते केलंय म्हणून त्यामुळे खरंच मुलींचं. मला रंगाकाकांचा फोन आला होता की असं आहे, आणि म्हणजे मला हे सगळं चालू होतं माहीत होतं, पण माझं फिल्मचं प्रमोशन चालू असल्यामुळे मी कितपत त्याच्यात सहभाग होऊ शकणार होते हे जरा डाऊटफुल होतं. पण लकीली हे 2 दिवस मिळाले. आय एम व्हेरी हॅपी की मी आय कुड बी अ पार्ट ऑफ द पुणे टीम. आमची पण जसं बाकी सगळ्यांची प्रॅक्टिस सुरू होती, फक्त आमचा प्रॉब्लेम एवढा होता की प्रॅक्टिस पुण्यात होती आणि बरेच आर्टिस्ट मुंबईत होते, तर दे हॅड टू अपडाऊन करायला लागायचं. एक दिवस सुट्टी मिळाली की लगेच पुण्याला यायचं, मग प्रॅक्टिस करायचं. थोडंसं आमच्या सगळ्यांसाठी जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी हेक्टिक झालं, पण आय थिंक इट वॉज वर्थ. कारण ज्या प्रकारे आम्ही पहिली 2 मॅचेस खेळले, वी प्लेड रिअली वेल असं मला वाटतं. साधारण किती दिवसांची प्रॅक्टिस केली तुम्ही खास करून? म्हणजे आपण क्रिकेट खेळणं इज लाईक खूप काहीतरी मोठं काम होतं, कारण ऑफकोर्स बॅट वगैरे धरण्याची आपली रेग्युलर प्रॅक्टिस नाही आहे मुलांसारखी. तर किती एकंदर प्रॅक्टिस लागली तुम्हाला सगळ्यांना हे सगळं करा? म्हणजे असं निश्चित दिवस सांगता नाही येणार, पण मगाशी श्रुती म्हणाली की पुणे मुंबई असं अपडाऊन करावं लागत होतं. तर त्यामुळे मुंबईतले जे सेलिब्रिटी होते, जे प्लेयर्स होते, ते मुंबईत करायचे, ते पुण्यात करायचे जे पुण्यातले असतील. त्यामुळे असं एक मिक्सचर करून शेवटच्या 2 दिवस आम्ही एकत्र येऊन पुण्यात प्रॅक्टिस केली. आणि मग लवासा जवळ असल्यामुळे पुण्याहून आम्ही डिरेक्टली लवासाला आलो. त्यामुळे असं सगळं प्रॅक्टिस केलं आम्ही. ठाण्याच्या टीममध्ये सगळे ठाणेकरच होते, मी एकटी दादरवरून येत होते. त्याच्यामुळे मी रेग्युलरली 5 दिवस गेले. पण ठाण्याची टीम रोज 6 ते 9:30 अशी प्रॅक्टिस करायची आणि खूप मनापासून. मग जेव्हा कळलं की अरे ग्राउंड वेगळं आहे, हे ग्राउंड नाही आहे, तर तेव्हा मग टेनिस कोर्टवर जे असतं त्याच्यावर जाऊन आम्ही खेळलो. त्याच्यामुळे एक छान अंदाज आला की अरे बापरे हे असं आहे. मग ते आखलं वगैरे की नाही, ह्याच्या बाहेर हे नाही, त्याच्या बाहेर हे आऊट, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एक 4-5 दिवस रूल्स कळायला जरा गेले. ॲक्च्युली रूल्स कळणं हा एक मोठा भाग होता, कारण आपण जे क्रिकेट पाहतो त्याच्यामध्ये ही रूल्स इझी असतात, म्हणजे ॲटलीस्ट माहिती तरी असतात. आणि बॉक्स क्रिकेट म्हणजे समथिंग अचानक आलेली गोष्ट आहे ऑफकोर्स. तर हे सगळं मॅनेज केलं. पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कळतं आहे का की तुम्ही कुठच्या तरी बॉलिंग फिल्डिंग कशामध्ये काही उत्तम आहात का? असं काही आला का सेन्स की काही? एवढं कळलं आहे की मला किमान बॉल दिसायला लागला आहे. एवढी मोठी स्टेप माझ्यासाठी खूप आहे की मला बॉल दिसतो. नाही तर मुलींचं काय फोकस जरा आर्टिस्टचा थोडा जरा असा असतो, हल्लेला असतो, त्यामुळे तो शार्प होतोय. आणि मला आत्ता असं वाटतं की ह्या क्रिकेटमुळे ना मी कदाचित हे चालू ठेवेन, किमान फोकस राहण्यासाठी. किंवा तुमचा फोकस खूप शार्प होतो. आपल्याला वाटत असतं की आपण बघतोय, पण आपण नीट जेव्हा बघायला लागतो ना, तेव्हा आपण सगळं विसरतो, फक्त बॉल दिसतो आपल्याला. आणि ती मला वाटतं ह्या 4-5 दिवसांमधली माझी अचिव्हमेंट आहे की येस, आता ह्याच्यापुढे मी हे करणार. आय थिंक प्रत्येक स्पोर्ट्समध्ये हेच वैशिष्ट्य असतं की तुमचं फोकस इम्प्रूव्ह करतं. म्हणजे ते बॅडमिंटन असू दे, टेनिस असू दे, क्रिकेट असू दे, बास्केटबॉल, यू हॅव टू फोकस ऑन द बॉल ऑर द शटल, वॉट एव्हर इट इज. आणि आमच्या प्रॅक्टिसला सुद्धा आम्ही बऱ्यापैकी तेच केलं. एक दिवस आम्ही बॅटिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं, एक दिवस बॉलिंगवर आणि एक दिवस फिल्डिंगवर. कारण बॅटिंगची अजून वेळ नाही आली, पण फिल्डिंगला त्याची खूप मदत झाली. कारण बॉलिंग आणि फिल्डिंग मला आणि मुमुला जरा, मुमुनी बॉलिंग केलं पण मला फिल्डिंग करायला, मग ते प्रॅक्टिसला जे आम्ही केलं ते आम्हाला इथे मदत लागली त्याची. मला असं झालं की सुरुवातीला आम्ही क्रिकेट खेळत असताना असं व्हायचं की जोरात कोणी शॉट मारला ऐगो चेहऱ्यावर येतं की काय किंवा अंगाला लागतो की खूप घाबरायचं आहे. म्हणजे बॉल आला कॅच घ्यायचं सोडून माझं असं व्हायचं.
पण आत्ता ह्या टीममध्ये खेळल्यानंतर मला हा कॉन्फिडन्स तर नक्की आला आहे की नाही, मी कॅच प्रॉपर घेऊ शकते आणि मी चांगली फिल्डिंग करू शकते. सो आणि हे मीही कंटिन्यू करणार आहे, कारण की मला चांगली बॉलिंग देखील करायची आणि बॅटिंग देखील करायची. त्यामुळे हा कॉन्फिडन्स तर नक्की आला की मी क्रिकेट खेळू शकते. पुढच्या वर्षी पुन्हा टीममध्ये असायला हवं, त्यामुळे प्रॅक्टिस आहे. ओके. आणि आता एक बॉलिंग वगैरे द्या. आणि एक शेवटचा प्रश्न असा की तुम्हा सगळ्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण सर्वात जास्त चांगलं खेळतं, काय सांगाल? म्हणजे ओव्हरऑल जेवढ्या मुली खेळतात त्याच्यामध्ये आत्तापर्यंत ती माझ्या टीममधली आहे असं म्हणून नाही, पण खुशबू खरंच तिला गेम कळला आहे, किमान गेम कळला आहे असं मला वाटतं. हे ऑफकोर्स आता आपलं काय म्हणतात, आपलं ते सोनं आणि दुसऱ्याचं असं होऊ शकतं, पण नाही, मला तिचा गेम आवडला कारण की तिला ती लक्षात ठेवून करते, एवढंच. अगेन म्हणजे माझ्या टीममध्ये म्हणून नाही, पण मृण्मयी हॅज बीन प्लेइंग रिअली वेल. आणि बॉलिंग तर आहेच आहे, पण त्याची फिल्डिंग पण खूप छान आहे. अँड आय वॉज व्हेरी हॅपी विथ अँड इम्प्रेस्ड विथ मेधा मॅम्स परफॉर्मन्स टुडे. आमच्या मुंबईच्या टीममध्ये त्यांनी जो परफॉर्म केलं. सो येस, मेधा मॅम अँड मृण्मयी. तर ती माझ्या टीममध्ये आहे म्हणून नाही, पण ती हो, पण काय होती कदाचित ते लक्ष आपल्या टीममध्ये कोण छान खेळतं. पण खरंच ती तृष्णा संसारे म्हणून मुलगी आहे, तिने मला वाटतं ऑलमोस्ट 3 विकेट काढले होते एका ओव्हरमध्ये एकटीने. त्यामुळे मी म्हटलं अरे वा. आणि ती विकेट किपर म्हणून होती, सुरुवात तिनेच विकेट किपर म्हणून केली आणि खूप छान, म्हणजे ती खूपच छान खेळली असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आम्ही तुम्हाला सगळ्या मुलींना नेक्स्ट सिरीजमध्ये पाहू कुठे वेगळ्या छान ठिकाणी. एन्जॉय केलं. या नक्की, फार छान. आणि वी वर सो हॅपी की जेव्हा एक मुलगी एका मुलाची तशी विकेट काढते, दॅट्स दी बॉटम लाईन. थँक्यू सो मच. एन्जॉय एंटायर सेशन. थँक्यू सो मच. कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.